तहसील कार्यालयात स्वातंत्र्य टेबल आरक्षित करावा व मराठा समाजाच्या भावना दुखावणाऱ्या लक्ष्मण हाके यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागण्यांसाठी सोयगाव तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन। मराठा क्रांती मोर्चा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोयगाव तालुक्यातील मराठा समाजाने तहसीलदारांना 2 स्वातंत्र्य निवेदने सादर केली आहेत। हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाच्या ओबीसी प्रमाणपत्राबाबत तातडीने तोडगा काढून प्रमाणपत्र देण्याची मागणी करण्यात आली। तसेच कुणबी प्रमाणपत्र वाटपसाठी स्वातंत्र्य टेबल आरक्षित करावा अशा मागण्या पहिल्या निवेदनातून करण्यात आल्या। तर दुसऱ्या निवेदनात आंतरजातीय विवाह प्रकरणी मराठा समाजाच्या भावना दुखावल्याने संबंधितावर गुन्हा दाखल करावा। लवकरात लवकर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे। या प्रसंगी विजय काळे, ॲडव्होकेट योगेश पाटील, संगपाल सोनवणे, राजेंद्र बडक, बंटीभाऊ काळे, नितीन पाटील, कृष्णा पाटील, संदीप इंगळे, अनिल लोखंडे, संदीप चौधरी, विजय गवाड, नितीन फरकाडे, भागवत थोटे, ज्ञानेश्वर गाडेकर, अशोक ढगे व गणेश पाटील तसेच मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल लोखंडे, सोयगाव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर।